नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत भगवानराव पाटील पुयड, राहणार पुणेगाव, तालुका जिल्हा नांदेड यांच्या कपासीच्या प्लॉटवरती. मायक्रोबियल सोल्युशन ह्या कंपनीचे जितो 95 ज्या जैविक उत्तेजकाची सदरील शेतकऱ्याने कपासी या प्लॉटसाठी फवारणी केली होती. आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून की त्यांना कोणकोणत्या प्रकारचे बदल दिसून आलेले आहेत. नमस्कार मामा. नमस्कार. कसा वाटला तुम्हाला वापरल्याच्या नंतर रिझल्ट? आम्हाला रिझल्ट नंबर 1 वर आहे बघा. छान वाटला. छान वाटला. काय काय बदल दिसून आले प्लॉटमध्ये? आम्हाला फळ जास्त लागलेलं आहे. पानं असे टवटवीत दिसाले. हां, उंची वाढाले. फांद्या जास्त करायला का फांद्या म्हणजे फुटव्याचं प्रमाण चांगलं आहे. चांगलं प्रमाण आहे औषध. कुठून आणलं होतं तुम्ही औषध? आम्ही आमच्या वाजेगावच्या खाली बायपास आहे, हां गजानन लोंढे म्हणून, हां. त्यांच्या दुकानावरून आणलं होतं औषध. अच्छा, चांगला वाटला रिझल्ट? रिझल्ट नंबर 1 वर आहे आमचा. बरं. काय सांगसाल तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना, काय मार्गदर्शन असेल तुमचं याबद्दल? याबद्दल आता आमचं एकाच एक बघून शेणी करणारच आम्ही सगळी शेती. हां, म्हणजे बाकीच्या शेतकऱ्यांनी वापरण्यासाठी औषध असं सांगू शकतो आम्ही. हां, चांगलं आहे, वापरू शकता प्रत्येक शेतकऱ्यांनी. प्रत्येक शेतकरी. ओके. आणि आम्ही सगळे या आमच्या जे एरियातले हात वाजेगाव परिसरातले हां, ते सगळं तिथं लोंढेच्या दुकानावर औषध आम्हाला पार्सल होतात. अच्छा. बघू शकता तुम्ही, एका सदरील शेतकऱ्याच्या अनुभव ते आपल्यासोबत शेअर करत आहेत. कपासी या पिकावरती त्यांनी जितो 95 या जैविक उत्तेजकाची फवारणी केली होती. फुलांची साईज, नवीन लागणारे पाते, बोंड आणि पात्यामधील अंतर हे खूप चांगल्या प्रकारे आहे. हे बघू शकता तुम्ही, एकाच फांदीला 2-2 या ठिकाणी पातेसुद्धा लागलेले आहेत. हे 2 असतील. पात्यांमधलं अंतरसुद्धा बघू शकता तुम्ही, एक 4 बोटाच्या सुद्धा कमी अंतर या ठिकाणी आहे पात्यांमध्ये. तर सर्व शेतकऱ्यांनी सुद्धा याचे वापरण्यासाठी, सगळ्या पिकांसाठी, कापूस, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, हरभरा, कोणाकडे फुलं असतील किंवा वैयक्तिक घरचा भाजीपाला असेल, याच्यासाठी सुद्धा याची फवारणी तुम्ही निश्चितच करू शकता आणि उत्पादनामध्ये वाढ नक्कीच करून घेऊ शकता. धन्यवाद.